रामरक्षा म्हणते की येते की नाही यावरून आमची टिंगलटवाळी करण्यापेक्षा हे सांगा की तुम्ही रामाची तिजोरी लुटणाऱ्यांसोबत आहात की रामरक्षा म्हणणाऱ्यांसोबत असा खडा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले। अयोध्येमधील दानचोरी विरोधामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज ठाकरे गटाने नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन केलं, त्यावेळी ते बोलत होते। ठाकरे गटाकडून नागपूरमध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंसह अंबादास दानवे या आंदोलनामध्ये हजर होते। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। संजय राऊत तर सोबत आहेतच। आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये। तर नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे यांनी आणखीन कोणकोणत्या गोष्टींवरती भाष्य केलेलं आहे आपण पाहूयात। हा मागणी आहे, एसआयटी बीसीटी यांनी स्थापन केलेली थोतांड आहे, ती नाटक आहेत। एक एक विषय निर्माण झाले का दुसरा विषय काढायचा की पहिला विषय लोक विसरून जातात आणि मग त्याचंच भांडवल करायचं। आणि त्यांना माहिती आहे लोकांची मेमरी ही जास्त दीर्घकालीन नसते, कारण हिंदुत्वाला जाग माझ्या वडिलांनी आणलं, होय घराणेशाही म्हणा पाहिजे तर माझ्या वडिलांनी आणलेली आहे। त्यांनी जागा केलेला हिंदू तुम्हाला मी झोपू देणार नाही। आणि हे चौकशीची थेरं करू नका, चौकशीची नाटकं करू नका। जर तुम्हाला प्रामाणिकपणाने याचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली चौकशी समिती स्थापन करा। कारण रामाच्या नावाने मतं मागितलेली ही लोक ज्या पद्धतीने वागतायत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजूनही झालेली नाही। जसा तो एक जमाना होता, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, तसं कर्जमुक्तीच्या बाबतीत होत चाललेलं आहे। निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण म्हणून योजना जाहीर केली, आता जवळपास 92 लाख महिलांना त्यातून वगळून टाकलेलं आहे। निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना साडी देत होते त्या साड्या सुद्धा आता देणं यांनी रद्द करून टाकलेलं आहे। राम रक्षा म्हणण्याचं नव्हे तर राम रक्षा करण्याचा हा लढा मी आजपासून सुरू करतो आहोत। चोरानो मध्ये येऊ नका, चोरानो मध्ये येऊ नका। आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे। सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात, राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात, हे फडणवीसांनी उत्तर द्यावं, भागवत साहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात। कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जर ह्या एवढ्या मस्तवालपणाने बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे। आज हे मी तुमच्या नागपूरमधून तुमच्यावरती आरोप करतोय। तिकडे उद्धव ठाकरे यांच्या नागपूरमधील रामरक्षा आंदोलनाला उत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीमध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठण त्यांनी केलेलं आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी धार्मिक शक्ती प्रदर्शन केलंय। राणा यांच्या पुढाकारानं सामूहिक हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले। तुम